शेतकरी या ठिकाणी सोपल साहेब म्हणाले की तू बोल, पण माझा विषय पहिल्यांदा मांड. आणि म्हणून मंत्री महोदय कृषीशी मला वाटतं अशी जी तुमच्याकडे कृषी आहे ना, आपले कॅबिनेट मंत्री आहेत कुठं? काय झालं म्हणजे त्यांच्यावर वरच्या म्हणजे वरच्या म्हणजे काय झालं का? म्हणजे चाकबीक पडते म्हणून येत नाही की काय सभागृहामध्ये? काय होतं काय? बरं असू दे, अशी जी तुम्ही आहात ना काय हरकत नाही. आणि म्हणून सन्मान्य सोपल साहेबांचं हे मी माझं मांडणं म्हणण्याच्या त्यांचा विषय म्हणून त्यांचं नाव घेऊन मी जाणीवपूर्वक या ठिकाणी मांडतोय. त्यांच्या जिल्ह्यातली प्रधानमंत्री पीक विमा योजना जी बार्शी तालुक्यामध्ये आहे त्याच्यामध्ये विमा रक्कम 115 कोटी रुपये मंजूर झाली आणि त्याच्यामध्ये 90,000 शेतकरी लाभार्थी होते. परंतु त्यापैकी 115 कोटीपैकी वितरित किती झाले मंत्री महोदय? 65 कोटी झाली. शेतकरी किती होते? 63,000. प्रलंबित रक्कम ही राहिली 49 कोटी आणि त्यातले शेतकरी जे लाभार्थी आहेत ते 27,000 शेतकरी त्या लाभापासून वंचित राहिलेले आहेत. याचं कारण एकच सांगितलं जातं अध्यक्ष महोदय की शेतकरी किंवा अधिकारी शेतकऱ्यांना जे कारण सांगतात ते सांगतात की केंद्र आणि राज्य सरकारचा दुसरा हप्ता आला नाही म्हणून आम्ही तुम्हाला पैसे देत नाही. तुमच्या उत्तराच्या भाषणामध्ये ही खरी गोष्ट आहे का? जर ही गोष्ट खरी असेल तर खरी म्हणून कबूल करा. जर हे देणं नसेल तर हे वितरित झाले का आणि अधिकाऱ्यांच्या लेवललाच ते पडून आहे का त्याची माहिती द्या. आणि याच्या उपर हे जर पैसे आलेच नसतील तर आपण दुसरा हप्ता कधी देणार हे सुद्धा या ठिकाणी सभागृहाला सांगा.